झालं. मग तुमचं नेमकं ठरलंय काय? आम्ही 100% तुतारी वाजवणार. आम्ही याच्या आधी सगळ्यात लोकसभेला तुतारीच वाजवली नाही, आता सुद्धा तुतारीच वाजवणार. एक वसनी राहणारी माणसं आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा ही तुतारीच वाजवणार. 67 सालापासून पायाने प्रचार केलेला, त्या चप्पल सुद्धा पाहत नव्हती, अनवाणी केला. अनवणी केला. आणि कार उन्हाळ्यात इलेक्शन आलेलं. बारामतीचे पवारसाहेब दैवत आहे. पवारसाहेब युगेंद्र दादाच्या डोक्यावर हात आहे. युगेंद्र दादा 100% बारामती तालुक्यातील कणेर या ठिकाणी. मित्रांनो, आताच काही वेळापूर्वीच योगेंद्र दादा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलेला आहे. आपल्यासमोर काही कार्यकर्ते आहेत. दादा, प्रथम तुमचं नाव सांगा. मनोहर नरहरी बापकर, मी लोणी बापकर साहेबांच्या वाडीचा नागरिक आहे. काय सांगाल, आजचे प्रचाराचा शुभारंभ झाला. योगेंद्र दादांचा उमेदवारी अर्ज पण काल दाखल झाला होता. आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तर काय कशा पद्धतीने वातावरण आहे सध्या? आज साहेबांच्या बाजून चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि नवीन युवकाला साहेबांनी संधी दिल्यामुळं सर्व तरुण वर्ग युगेंद्र दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि साहेबांचंच काम भरपूर आहे. ह्यांनी केले ती काही काम केलेलं नाही, सगळं साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम झालेलं आहे. साहेबांच्याकडे बघूनच ही सगळी जनता साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मग आता तुमचं नक्की ठरलंय काय? हो, आमचं नक्की ठरलं. युगेंद्र दादा यांना निवडूनच द्यायचं, 100% भरघोस मतांनी निवडून द्यायचं युगेंद्र दादा. तुमचं नाव काय दादा? विलास मारुती बापकर, कुठलं गाव? सायंपाची वाडी. काय सांगाल? काय योगेंद्र दादाच खरं नेतृत्व करतील बारामतीचं आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ते 100% निवडून येणार म्हणजे येणारच. साहेबांच्या विषयी काय सांगाल? साहेबांनी आता भाषण केलं. साहेबांचं नेतृत्व पहिल्यापासूनच बारामतीत आहे आणि ते जे करतात ते पूर्व दिशा. कारण साहेबांनी आपल्या बारामतीच नव्हे तर अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढं कर्तृत्व केलं त्यांचं एवढं कोणीच केलं नाही. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास भोसले. गाव कोणतं? माझं गाव लोणी बापकर. काय सांगाल? आज ज्या काही गोष्टी साहेबांनी त्यांच्या भाषणातून सांगितल्या ह्या कधीच काही बोलले नव्हते. आज त्यांनी 1972 सालचा उजाळा देऊन शैक्षणिक संस्था म्हणजे विद्याप्रतिष्ठान असेल, त्याच्यानंतरनं जे काही पाण्याच्या संदर्भातल्या योजना असतील ह्या त्यांनी सांगून एक जनतेला असं सांगितलं की ह्या काही गोष्टी त्या मी केलेल्या आहेत. आणि ह्याच्यानंतरनं जे काही ती जलसंपदा खातं जे दिलं होतं त्यांनी एका त्यांच्या म्हणजे विशिष्ट असणाऱ्या व्यक्तीच्या हातात त्यांनी तो त्या विकासाला सार्थ असा त्यांनी कुठेही त्याचा पाठपुरावा केला नाही. त्याच्यामुळं जी काही 23 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो तसाच रेंगाळत राहिला आणि त्यांना फक्त असं दाखवण्यात आलं 23 गावांना की जे काही गोष्टी आहेत ते फक्त साहेबांनी केल्या. पण साहेबांनी आज त्या गोष्टी सांगून दिल्या की जलसंपदा खाते ज्यांच्या हातात होतं त्यांच्या हातात त्या बाकीच्या गोष्टी यंत्रणा होत्या, त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या ज्या काही राहिलेला भाग आहे तो त्यांनी त्यांच्या पाठपुराव्यातून बागायत भाग करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. त्याच्यामुळं थोडासा तिकडची जी जनता आहे ती आक्रोश आहे आणि त्यांना असं दाखवलं जातं की जे काही राहिले ते साहेबांमुळे राहिले. पण साहेबांनी ते स्पष्ट करून दाखवलं जे काही दिलतं ते आम्ही यांच्याच हातात दिलतं. म्हणजे कारखाना असेल, दूध संघ असेल, सगळ्या सहकारी संस्था असतील, फक्त साहेबांनी ह्या भागात शैक्षणिक संस्थाच पाहिल्या, याच्या व्यतिरिक्त कोणतीही त्यांनी गोष्ट पाहिलेली नाही. आणि आत्ता जी काही आहे जे सांगितलं जातं की बारामतीचा विकास, पण त्याही गोष्टीला सर्वसामान्य जनता असेल, नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक असेल, ह्यांनी स्वतःचे पैसे लावून ह्या गोष्टीत भर घातलेला आहे की आम्ही पण या बारामतीमध्ये त्या बारामतीचं शिल्पकार आहोत. परंतु काही असं दाखवतात की हे आम्हीच केलेलं आहे, ते तसं काही नाही. अजून जरी तुम्ही पश्चिम भागात गेला, 23 गावांमध्ये गेला तर एप्रिल महिन्यामध्ये सकाळ ज्या गावांच्या यात्रा असतात त्या आता शर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून योगेंद्र दादांनी टँकरचा पाठपुरावा करून तेथील जनतेला फुल नाही पण फळाची पाकळी दिली. आजही देखील तेथील काही ज्या काही गोष्टी असतील म्हणजे विहिरीसाठी जे पोकलेन असेल त्यांच्या शर्वी फाउंडेशनच्या मार्फत दिल्या जातात. मुलींसाठी सायकलचं वाटप केलं. काही ज्या थोडंसं आर्थिक नुकसान झालं एप्रिल मे महिन्यामध्ये जे वादळ सुटलं होतं त्यावेळेस सकाळ दादांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून बाबुर्डी गाव असेल, लोणी बापकर गाव असेल, तेथील लोकांना एक आर्थिक मदत म्हणून दिलेली आहे. पण दादा सुद्धा आले होते, दादांनी सुद्धा पाणी केली होती ना? दादांनी पाणी केली पण आमच्यापर्यंत कोणतीही आर्थिक मदत असं माध्यमांच्याद्वारे तरी आम्हाला समजलेलं नाही. जरी काही झालं असेल तर त्यांच्या पण कोण कार्यकर्ते असेल त्यांनी दाखवावं. मी स्वतः आर्थिक मदतीसाठी दादांकडे 2 फॉर्म दिले होते, एक MSCBसाठी दिलेला, तो आत्ता म्हणलं तरी मी तुम्हाला दाखवू शकतो आणि त्या व्यक्तींची पण नावं तुम्हाला मी दाखवू शकतो की ह्या व्यक्तींचं खरंच आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्यांची परिस्थिती नव्हती त्या व्यक्तींची ज्यांचं आर्थिक नुकसान झालं. मग तुमचं नेमकं ठरलंय काय?
आम्ही 100% तुतारी वाजवणार. आम्ही याच्या आधी सगळ्यात लोकसभेला तुतारीच वाजवली नाही, आता सुद्धा तुतारीच वाजवणार. आपलं नाव काय दादा? चांदगुडे. काय सांगाल तुम्ही? आता साहेबांनी भाषण केलं, साहेबांच्या भाषणाच्या विषयी काय सांगाल? साहेबांना म्हणजे साहेबच आहे, साहेबांना आम्ही काय सांगू शकत. मग साहेब हा आमचा साहेबांनी जे उमेदवार दिलाय त्याला आम्ही एक तत्वी एक वचनी राहणारी माणसं. आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा ही तुतारीच वाजवणार आम्ही. एक तत्वी एक वचनी राहणारी आम्ही माणसं आहोत, साहेबांच्या पाठीशी उभे राहू असं सांगतायत नागरिक. आपलं नाव काय दादा? हा? माणिक भाई नामदार गाव कुठलं? देवळगाव सोनपिरवाडी. काय सांगाल तुम्ही? तुमचं ठरलंय काय नक्की? आमचं ठरलं आमची तुतारी पहिल्यापासून आम्ही 67 सालापासून साहेबांच्या बरोबर आहे. साहेबच का? पण हा साहेब. साहेबच पण का? हा मग ती आमची सुरुवातच आहे तिथे साहेबांची दैवत बी आहे. आणि सुरुवातीपासून मी 67 सालापासून पायाने प्रचार केलेला आहे. तेव्हा चप्पल सुद्धा पाहत नव्हती. अनवाणी केला. हनुमानी केला. आणि कार उन्हाळ्यात इलेक्शन आलेलो होतो. कार उन्हाळ्यात पायी केलं. काकड्यांच्या भाकरी काढल्या, बेसन भाकरी साहेबांच्या पगार. तेव्हाचा माणूस आहे मी. माझी वय 81 आहे. 81 वर्षाच्या आजोबा आहेत. 1967 पासून साहेबांच्या प्रचारामध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्या काळी अनवाणी पायाने त्यांनी प्रचार केलेले सांगितलेले आहेत. ह्या होत्या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया. दादा नमस्ते, आपलं नाव काय? इनामदार सल्लाउद्दीन, कुठलं गाव? देवळगाव रसाळ उपसरपंच. काय सांगाल आता? साहेबामुळे दादा आहे, दादामुळे साहेब नाही. आणि साहेबांमुळं दादा 1,65,000च्या विक्रमी मताने निवडून आले होते. पण आता दादा 1,65,000 विक्रमी मताने पडत्याल. आणि तुतारी म्हणजे पवारसाहेब म्हणजे बारामतीचे पवारसाहेब दैवत आहे. पवारसाहेब युगेंद्र दादाच्या डोक्यावर हात आहे. युगेंद्र दादा 100% येणार विक्रमी मताने. मित्रांनो, पवार साहेब म्हणजे दैवत आहे असं बारामतीकरांच्या भावना आहेत. ह्या होत्या बारामतीकरांच्या भावना. धन्यवाद.